हॅलो फ्रेंड, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण गोकुळाष्टमी निमित्त खास कृष्णाचे आवडते गोविंद लाडू बनवणार आहोत. तर सोपे आणि रुचकर असे हे लाडू तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. तर इथे मी पहिले शेंगदाणे भाजून घेतले. इथे आपण सुकं खोबरं सुद्धा खरपूस भाजून घेतलं. आपण या वाटीच्या मापाने 2 वाट्या पोहे घेतले. ते बघा, पोहे ना आपण छान क्रिस्पी असे भाजून घेणार आहे, कुरकुरीत असे एकदम. तर पहिले आपण ह्याच्यामध्येच ना खोबरं भाजलेलं, खोबरं पण छान क्रिस्पी असं भाजून घेतलं आपण. आता खोबरं काढलं, याच कढईमध्ये पोहे भाजून घेतोय आपण. इथे 3 टीस्पून तूप टाकले, तूप टाकलं आणि भाजून घेऊया पोहे. आता इथे तूप तुम्ही स्किप करू शकता. तूप नाही टाकलं तरी हे लाडू खूपच छान आणि रुचकर लागतात. आपण पाववाटी तीळ घेतले, तीळ आपण भाजून घेणार आहोत. आपण इथे ना 2 टेबलस्पून खसखस घेतले. तिळाबरोबरच आपण खसखस भाजून घेऊया. तर आपण हे सर्व साहित्य भाजून घेतलेले आहे. तर सर्वात पहिले आपण मिक्सरमध्ये हे पोहे वाटून घेऊया, चालू बंद करून. आता आपण हे तीळ आणि खसखस सुद्धा भाजून घेतलेले आहे, ते वाटून घेऊया. पाव वाटी आपण शेंगदाणे घेतले, ते सुद्धा आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये. आपण इथे पाऊण वाटी गूळ घेतलाय, तो आपण ना पोह्याच्या मिश्रणाबरोबरच मिक्सरमध्ये थोडा फिरवून घेऊया. चालू बंद करून आपण जर फिरवला तर गूळ पण सुटसुटीत असा मिक्स होतो सर्व. तर आपण तसं करून घेऊया. आता बघा, ह्याच्यातच गूळ टाकला आणि सगळं मिश्रण, पोह्याचं, शेंगदाण्याचा चुरा वगैरे सगळं आपण, तीळ बीळ सगळं वाटून घेतोय. त्यातच आपण 1 टीस्पून आहे ना इलायची पावडर टाकली. आता छान मिक्सरमध्ये आपण मस्त फिरवून घेतलं आणि गूळ वगैरे मिक्स करून घेतला सगळा. तर जे आपण साहित्य घेतलेलं त्यांनी पण ते जे त्यांच्या आतमध्ये तेल असतं ते सोडले, त्यामुळे आता थोडं ओलसर असं मिश्रण दिसतंय आपल्याला. तर आता ना गूळ वगैरे जो आतमध्ये थोडं कुठे राहिलाय तो मिक्स करून घेऊया हाताने. आता हे मिश्रण छान मिक्स झालेलं आहे. आता आपण लाडू वाळायला घेऊया. आता आपण ना त्याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका. अगदी घरातल्या साहित्यापासून बनणारे असे पौष्टिक आणि रुचकर असे हे लाडू तुम्ही या कृष्णाष्टमीला म्हणजेच गोकुळाष्टमीला नक्की बनवून बघा आणि आवडले असल्यास आम्हाला कळवायला विसरू नका. धन्यवाद.